नमस्कार, मी सोपावली कल्याणी। आज 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन। हा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरवरची तारीख नाही, तर आपल्या घरातल्या समाजातल्या त्या ऊर्जेचा उत्सव आहे जिला आपण मुलगी म्हणतो। म्हणतात ना, मुलगी शिकली आणि प्रगती झाली, पण आज आपण त्याही पुढे जाऊन म्हणूयात, मुलगी घडली आणि सृष्टी बदलली। सक्षमीकरण म्हणजे काय? केवळ शिक्षण घेणं नाही, सक्षमीकरण म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य। आजची मुलगी आता फक्त चूल आणि मूल यात अडकून राहिली नाहीये, ती आकाशाला गवसणी घालतीये। जेव्हा आपण एका मुलीला संधी देतो, तेव्हा आपण एका संपूर्ण पिढीला ताकद देत असतो। सक्षमीकरण हे तिच्या विचारात असावं लागतं, तिच्या आत्मविश्वासात असावं लागतं, आणि याच आत्मविश्वासातून जन्म घेते उद्योजिका। आज महिला फक्त नोकरी मागत नाही, तर त्या नोकरी देणाऱ्या जॉब क्रिएटर बनल्या आहेत। मग ती गावातली एखादी महिला बचत गटाची महिला असो किंवा शहरातली टेक स्टार्टअप चालवणारी तरुणी। जेव्हा एखादी स्त्री उद्योजक बनते, तेव्हा ती केवळ नफा कमवत नाही, तर ती एक नवीन व्यवस्था निर्माण करते। तिच्याकडे मॅनेजमेंटची एक जन्मजात कला असते। घरातलं बजेट सांभाळणारी स्त्री जेव्हा कंपनीचं बजेट सांभाळते, तेव्हा ती यशाची नवीन शिखर सर करते। उद्योजकता केवळ व्यवसाय नाही, तर ती स्वतःच्या पायावर उभं राहून जगाला आपली ओळख करून देणं आहे। या महिला दिनी आपण एक संकल्प करूयात, आपल्या घरातल्या लेकीला फक्त परक्याचं धन न मानता तिला या देशाचं भविष्य मानूया, तिला तिची स्वप्न पाहू द्यात आणि ती पूर्ण करायला बळ देऊया। लक्षात ठेवा, जेव्हा एक मुलगी उद्योजक बनते, तेव्हा संपूर्ण देश स्वावलंबी होतो। चला तर मग आपल्या लाडक्या लेकींना पंख देऊयात आणि त्यांच्या भरारीचं कौतुक करूयात। तुम्हा सर्वांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।